बराच वेळेला लोकांचा वैताग घेऊन काही लोक आत्महत्या करतात. आज सकाळी मी मोबाईलवर पाहिलं महाराज, काही आर्थिक अडचण आली की लोक आत्महत्या करतात. अरे जीवन म्हणजे संघर्ष आहे. या जीवनामध्ये आम्हाला लढावं लागेल. आत्महत्या करून जगणं संपवणं एवढे किरकोळ तापण नाहीयेत. आणि सांगू, माणसाला वाटतं टेन्शन जाईन मेल्यानंतर. हे टेन्शन कधीच पाठपुरावा सोडत नाही महाराज. एकानं आपल्या मुलीचं लग्न केलं बरं का, महिला मंडळ. उन्हाळ्यामध्ये मुलीचं लग्न झालं. मुलगी, लेक. लेकीच्या अंतःकरणात भावना असतात बापाविषयी. ती घर आणि माहेराला दोघांनाही त्या ठिकाणी जोडून ठेवते महाराज. बाबांना फोन केला, बाळ उद्या रक्षाबंधन आहे. उन्हाळ्यात लग्न झालेली पोरगी रक्षाबंधनाला पहिल्यांदा माहेरी येते. पूर्वीचा काळ आहे. अजूनही खेड्यापाड्यात बघितल्यानंतर कळतं बाबा डिजिटल इंडिया कुठं आहे. आज सकाळी कार्यक्रमाला गेलो, डोंगरा आणि काही सोय नाही. कुठं एका बाजूला कुठं एक बाजू कशी आहे. बाप एसटीतून खाली उतरतो. माय बाप पोरीला आणायला जायचंय, मित्राची सायकल घेतली. अरे स्टँड खूप लांब आहे, पायी मला चालणं होत नाही. पलीकडल्या स्टँडवर माझी मुलगी येणार आहे. मित्राकडून सायकल घेतली महाराज. सायकल घेऊन बाप स्टँडवर आला मुलीला नेण्याकरता. सासरवाशीन मुलगी आहे. मुलगी एसटीतून खाली उतरते. बाप घामानं भिजलेला आहे. बापानं बघितलं की मुलगी माझी एसटीतून खाली उतरते. मुलीची नजर खूप बारीक असते बाबाविषयी. कारण बाप ना तिचा सुपर हिरो असतो महाराज. किती बोलू दे बाबानं, बाप किती, मुलीला वाईट नाही वाटत महाराज. मुलगी म्हणते माझा बाबा आहे. बोलला असेल एखादा हट्ट, एखाद्या नवरा श्रीमंत आहे, जर हट्ट नवऱ्याकडे केला तर नवरा म्हणतो मला वेळ नाही, आपण उद्या हे काही, तुला जे घ्यायचं ते उद्या घेऊ, परवा घेऊ. बाबाचं तसं नाही. बाबाची वस्तू ब्रँडेड नसेल पण ती वेळेला हजर करेल म्हणून तो बाप आहे ना. काळ्या मेघवानी बापाला रडायचं माहितच नाही ना, लढायचं माहिती आहे. एकानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनात बोलता त्यावेळेला महिला मंडळ रडतं हो, पुरुष नाही रडत. मी म्हटलं तसं नाहीये. पुरुष रडत नाही, पुरुषाचे डोळे नाही, पुरुष जातीचं हृदय रडत असतं. त्याला रडायचं नाही, त्याला देवानं लढण्याकरता जन्माला घातलेले, रडण्याकरता नाही. ती मुलगी लांबून बाबाला बघते. महिला मंडळ पटापट पावलं टाकत बाबाच्या जवळ येते. बाबा लई थकला तो, मागे आले तेव्हा चांगले होता, काही घरी काही भांडणं बिणणं केली की काय. मुलीला माहिती असते घरचा खटका काय आहे. भांडण केले काय आई सोबत? नाही ग बाळ, तुला सतत माझ्या चेहऱ्याकडे बघून असंच का वाटतं? बाबा गरीब आहे ना आपण, घरामध्ये काही नाही मिळालं की खटके उडतात. श्रीमंताला गरिबीची जाणीव नसते महाराज. जो गरिबीतून वर गेला ना त्याला गरिबीची जाणीव आहे. अहो ज्याचं पोट भरलं त्याला उपवासी माणसाची किंमत नाही कळणार. जो एसीच्या गाडीत फिरतो त्याला पायी चालणाऱ्याचं दुःख नाही कळणार महाराज. बाबा आपण गरीब आहे ना, घरात कमी जास्त गोष्टी झाल्या की तुमचं नाईचं भांडण होतं म्हणून विचारलं. नाही ग दिदू, महिला मंडळ लग्न झालं की थोडीशी भीती कमी होते बाबाविषयीची, बरोबर आहे का नाही? थोडी मुलगी हिम्मत करते, बाबा खरं सांगा काही टेन्शन आहे? काही टेन्शन नाही ग दिदू. का असं विचारते? नाही मला माहिती आहे घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही असं काही नाही, जा तुझ्या आईला विचार. दोघही घरी येतात. महिला मंडळ हातातली बॅग ती त्या कॉटवर टाकून देते आणि पळतच आईकडे जाते. आई ग आलीस बाळ? आई
मला बाकी नको विचारू, पण बाबाचं तुझं काय बिनसलाय? नाही ग बेटा, बाबाचा चेहरा का उतरलाय सांगते जरा. अगं बाळ, 3 दिवस झालं तुझ्या बाबानं जेवण नाही केलं बेटा. 3 दिवस झालं तुझा बाप झोपलेला नाही. का ग आई? नाही माहिती, बोलावं तर भांडण होतंय. अगं तेवढ्यामध्ये भाऊ येतो, दादा अरे तुझ्यावर जबाबदारी दिली होती ना बाबाची मी. प्रचंड लाड करणाऱ्या बाबाचे एवढे हाल केले 4 महिन्यामध्ये. चेहरा सुरकुतलाय बाबाचा, माझा चेहरा पडलाय. काय भानगड आहे मला सांग. दिदू काय ग, मुलगा काय प्रेम नाही करत का? प्रचंड प्रेम करतो मुलगा. फक्त मुलाला दाखवायची सवय नाही, तुम्हा मुलींना दाखवायची सवय आहे. अगं 3 दिवस झालं पूर्ण गावात फिरतोय मी. कुणाशी भांडण झालंय का, कुणाशी काही वाद झालाय का बघण्याकरता. पण काय सांगू, 3 दिवस झालं बाबानं जेवण नाही केलं. बाबा आपले झोपले नाही. गावात कुणाशीच त्यांचं भांडण झालेलं नाही. त्यावेळेला आई बोलते, हो आलं लक्षात माझ्या. दिदू, तुझ्या लग्नासाठी एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. 4 महिने झालं त्याचा हप्ता नाही गेलेला, त्याचं व्याज नाही गेलं. 3 दिवसापूर्वी तो सावकार घरी आला होता. मी चहा नेऊन द्यायला गेले ना, तेव्हा तुझा बाबा खाली मान घालून त्याचं बोलणं ऐकत होता. स्वाभिमानी असणारा बाप तुझा. तो सावकार म्हणत होता, काय गरज होती एवढा ढोंग करायची? अरे पैसे नव्हते तर लोकांच्या मोठेपणा करता कशाला तू कर्ज काढलंस? 4 महिन्यात 1 रुपया सुद्धा व्याज दिलं नाहीस तू. मी एवढं ऐकत होते बाळा. मुलीला कळलं महाराज माझ्या बाबाला काय झालंय. सासरवाशीन मुलगी बाबासाठी स्वयंपाक बनवते. बाबाच्या आवडीचे सगळे पदार्थ मुलगी बनवते. महिला मंडळ बाबाला फोन करते, बाबा स्वयंपाक तयार आहे, तुम्ही या घरी. बाप विचार करतो, सासरवाशीन पोरगी आहे माझी, जायला लागेल मला. बाप घरी आला, मुलीनं जेवायला वाढलं, आवडीचं सगळं बनवलं होतं. सासरवाशीन मुलीला बापाला नाही म्हणता येत नाही महाराज. बाबा जेवण करतोय, पोरगी वाढते, बाबा पोटभर जेवण करा. कळलंय मला 3 दिवस झाले तुम्ही जेवले नाही. नाही ग दिदू तसं काय नाही. हो बाबा तसंच आहे. का नाही जेवले? तुला सांगण्यासारखं नाही बाळ. सांगा ना बाबा काय प्रॉब्लेम आहे. नको ग जाऊ दे, मला भूक लागली, अजून वाढ. बाप मुलीच्या हातचं पोटभर जेवला महाराज. पोरीनं अंथरून टाकलं, बाबा झोपा. दिदू तू झोप, मी येतो बाहेरून. नाही बाबा मी आली आहे ना, मग तुम्ही घरातच थांबायचं. रात्री 10 10:30 ला बाबा झोपला महाराज. पोरगी रात्रभर उशाला बसून राहिली. पोरीची जागा नाही कोणी घेऊ शकत हो या जगामध्ये. उशाला बसली महाराज. बाबा माझा उठून जाईल का? 3 दिवस झालं बाबानं माझं जेवण नाही केलं. काय प्रॉब्लेम असेल काही कळायला तयार नाही. महाराज रात्रभर पोरगी उशाला बसली. दुसऱ्या दिवशी राखी बांधायची ना बाबाला माझ्या, कारण बाबा माझा आधार आहे. बाबा माझा वड आहे. बाबा म्हणजे फणस आहे. बाबा म्हणजे धाक आहे. बाबा म्हणजे भीती आहे. आणि बाबामुळे तर हे जग वाईट नजरेनं नाही ना पाहत. भल्या पहाटे रात्रभर न झोपलेली पोरगी उठली. महिला मंडळ तिनं ताट तयार केलं. बाबा आंघोळ करून या, मला तुम्हाला ओवाळायचंय. पोरगी ताट तयार करते. लग्नात जिलेलं जेवढं सोनं आहे तेवढं सगळं सोनं पोरगी ताटात काढते. महिला मंडळ लग्नात जे पैसे आलेले होते ना तिला सासर घरी माहेर घरी, ते सगळे पैसे पोरगी ताटामध्ये काढते. सगळे पैसे सगळं सोनं पोरगी ताटात काढते. राखी ताटात ठेवते, अक्षदा ठेवते, कुंकू ठेवते. बाबा मला ओवाळायचंय तुम्हाला. बाप पाटावर बसतो महाराज.
बाबा आज छान दिसताय, चांगले कपडे घातले. बाप म्हणतो माझ्या मुलीला आवडत नाही ना मी घाण राहिलेलं. जग दखल घेत नाही तुम्ही कसे राहता, पण तुमची पोरगी दखल घेते. माझा बाप कसा राहतो, माझा बाबा कसा दिसतो, माझा बाबा कधी हसतो आणि माझ्या बाबाला कधी टेन्शन आहे, याची दखल तुमची मुलगी घेते. महाराज छान दिसताय बाबा. ओवाळते मी तुम्हाला. पोरगी बापाच्या मस्तकाला कुंकू लावते महिला मंडळ. पोरगी बापाच्या मस्तकाला अक्षदा लावते. ताटामध्ये ठेवलेलं सगळं सोनं पोरगी बापाच्या मस्तकावर ओवाळून टाकते. का तर माझा बाबा संकटात आहे, माझ्या लग्नामुळे माझा बाबा कर्जबाजारी झालाय. लोकांनी दिलेले सगळे पैसे पोरगी बापाच्या मस्तकावरून ओवाळून त्या ताटामध्ये टाकते. बापाला कळत नाही पोरीचं काय चाललंय. बाबा राखी ओवाळते, हात करा ना पुढे. बाप हात पुढे करतो, पोरगी राखी बांधते. महाराज माझ्या लेकराचं ताट सुनं जाऊ नये म्हणून बाप 100ची नोट काढतो. पोरीच्या ताटामध्ये 100ची नोट टाकणार, तेवढ्यात बाप ती मुलगी बापाचा हात धरते. बाबा उभं आयुष्य माझ्यासाठी जगला तो तुम्ही. बाबा मला तुमचे पैसे नको, आता मला तुमचा 1 रुपया नको, 100 रुपये सुद्धा नको. मी तुमच्या समोर पदर पसरते. तुमच्या मनात 3 दिवसापासून जो आत्महत्येचा विचार चालला ना, तो विचार एकदा बाजूला काढा. बाबा पोरगी बापाच्या समोर पदर पसरते. बाबा आत्महत्या करू नका. बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं जहर खाऊन मरू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका.